नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 25,000 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमची या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 18/9/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयोमर्यादा काय लागेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे DEIC मॅनेजर या पदासाठी निघालेली आहे। तर या ठिकाणी 35,000 रुपये इतके वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, फुल टाईम MPH MHA किंवा MBA झालेलं असेल हेल्थमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर QA कोऑर्डिनेटर या पदासाठी डिस्ट्रिक्ट लेवलवरती वॅकन्सीज आहे। या ठिकाणी एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, फुल टाईम MPH MHA किंवा MBA हेल्थमध्ये झालेलं असेल तर 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट NTPC साठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, फुल टाईम MPH MHA MBA हेल्थमध्ये झालेलं असेल तर 35,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर NCD साठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत फुल टाईम MPH MHA किंवा MBA हेल्थमध्ये झालेलं असेल तर 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर या पदासाठी सेम अर्थ या ठिकाणी आहे। त्यानंतर फॅसिलिटी मॅनेजर EHMIS या पदासाठी 2 वॅकन्सीज कोणत्या ठिकाणी आहे। MCA तुमचं झालेलं असेल किंवा BTech किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल, 1 वर्षापर्यंतचा अनुभव असेल तर 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर MO आयुष PG या पदासाठी SC कॅटेगरीतून एक वॅकन्सी आहे। BAMS तुमचं झालेलं असेल, MD झालेलं असेल तर 30,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी एकूण 5 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। MBBS तुमचं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल हेल्थ सायन्समध्ये, म्हणजेच BDS झालेलं असेल, BAMS झालेलं असेल, BHMS झालेलं असेल, BUMS झालेलं असेल, PPTS झालेलं असेल, नर्सिंग बेसिक झालेलं असेल, PBSc झालेलं असेल, फार्म झालेलं असेल, प्लस MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 32,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर 15 फायनान्ससाठी MBBS तुमचं झालेलं असेल किंवा BHMS झालेलं असेल तर या ठिकाणी एकूण 55 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। MBBS साठी या ठिकाणी 60,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। BAMS साठी तुम्हाला 25,000 रुपये प्लस 15,000 रुपये इन्सेंटिव्ह बेस तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। तर ह्या ज्या वॅकन्सी आहेत त्या ठिकाणी निव्वळ कंत्राटी स्वरूपाच्या ठिकाणी असणार आहे। 29/6/2025 पर्यंत तुमची नियुक्ती या ठिकाणी असणार आहे। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे। डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला भरावं लागेल। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या नावाने DD जो आहे तुम्हाला या ठिकाणी काढावं लागणार आहे। वयोमर्यादा या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत राहील। MBBS पदासाठी वयोमर्यादा तुम्हाला 70 वर्षापर्यंतची असणार आहे। निवड जी आहे तुमची मेरिट लिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी 9/9/2024 ते 18/9/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे सादर करायचे आहेत। अर्जासोबत आपल्याला नमुना अर्ज, शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्रे किंवा मार्कशीट, 10वी 12वी पदवी किंवा पदवीधर जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, डिमांड ड्राफ्ट, काउन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र इत्यादी आपल्याला जोडायचे आहे। सर्व डॉक्युमेंटच्या फोटोकॉपी आपण ॲप्लिकेशन फॉर्मला जोडून या ठिकाणी पाठवायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।